तुम्ही पण पोहे खाऊन खाऊन कंटाळले का? चला मग मी पोह्यापासून एक अलगच रेसिपी बनवून दाखवते. त्याच्या आधी काजलच्या रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी इथं 1 वाटी पोहे घेतलं आहे. त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. त्याचं सर्व काळपट पाणी निघून जाईल. आपल्याला अशा प्रकाराने हाताने त्याला मिक्स करायचं आहे. आता त्याच्यात कच्चा बटाटा बारीक किसून टाकून घेते. आता त्याच्यात थोडीशी गाजर, थोडीशी शिमला मिरची, थोडंसं जिरं, बारीक कापलेली 1 मिरची आणि थोडंसं मसाला, हळद, मग लाल चटणी पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेते. आपल्याला आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकतात. त्याच्यात तुम्ही कांदा, टोमॅटो ते पण मिक्स करू शकतात. आवडत असेल तर टाका, नाही तर स्किप करा. सर्व मिक्स झालं की आता आपल्याला हातावरती घेऊन एक असे करून सर्व टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत. सर्व बनवून तयार झाल्या. आता मी गॅसवरती तवा ठेवून त्याच्यात 1 पडी तेल टाकते. त्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. मग एक टिक्की करून त्या तव्यावरती ठेवून द्यायची. याची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे. मग आता दुसरी बाजूने पलटून घ्या. आपल्याला उलटी पलटी करून क्रिस्पी होईपर्यंत त्यांना शेकून घ्यायचे आहेत. तुम्ही त्यांना जास्त तेलमध्ये पण फ्राय करू शकता, पण ह्या कमी तेलमध्येच केलेली जास्तच मस्त लागते. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर काजलची रसोई या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. आता एक करून सर्व प्लेटमध्ये काढून घ्या. कोणतीही पूर्वतयारी न करता ही पोह्यापासून बनलेली टिक्की अगदी झटपट बनते. तुम्ही सकाळी मुलांना ही टिफिनमध्ये बनवून देऊ शकता. पहा, ही आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत झाली आहे. तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून पहा. ही खायला पण खूप चविष्ट लागते. कशी वाटली आजची रेसिपी? तुम्ही कोणत्या देशामधून, कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहेत मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.